श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 48. पंचदेव पहाड येथील दरबाराचे वर्णन. श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन. श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे दरबार भरवीत असत. ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत असत. त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक कमळ विकसित होत असे. त्या कमळांवर लाकडी खडावा घालून प्रभू कसे काय उभे राहत हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते. एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अत्यंत अद्भुत विषय होता. थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे, परंतु काही काळानंतर लोकांना ती श्रीपादांची साधारण लीला वाटू लागली. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत. संध्याकाळपर्यंत सत्संग चाले. नंतर ते कृष्णा नदी पार करत असताना ते त्यांच्या प्रत्येक पावलागणिक उत्पन्न होणाऱ्या कमलपुष्पांवरून चालत जात. त्यानंतर सर्व भक्त त्यांचा निरोप घेत. रात्रीच्या वेळी कुरुगड्डीत ते एकटेच राहत. प्रत्येक शुक्रवारी ते विवाहेच्छुक कन्यांना आणि सौभाग्यकांक्षिणी स्त्रियांना हळकुंडे देत. श्रीपाद प्रभू आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रियांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनसूया तल्ली असे म्हणत. त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या महिलांना अम्मा वासवी, अम्मा श्री विद्याधरी, अम्मा राधा, अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवीत. त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे म्हणून हाक मारीत. त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावीत. त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता आणि वृद्ध स्त्रियांना प्रेमाने अम्माम्मा असे संबोधित. श्रीपाद प्रभूंचे स्त्री पुरुषांना संबोधन. गुरुवार आणि शुक्रवारी होणारा दरबार श्रीपादांच्या इच्छेप्रमाणे कधी कुरुगड्डीला होई तर कधी पंचदेव पहाड या ठिकाणी होई. रविवारी होणाऱ्या दरबारात प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येच्या संबंधात बोलत असत. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांचे योगक्षेम संबंधी विचारून त्यांच्या अडीअडचणी, त्यांचे प्रश्न मोठ्या प्रेमभावाने ऐकून त्यांचे निराकरण करून त्यांना अभयवचन देत. सोमवारच्या दरबारात पुराणातील कथांबद्दल सांगत. त्यानंतर आलेल्या भक्तांच्या योगक्षेमासंबंधीच्या समस्यांचे निराकरण करीत. मंगळवारच्या दरबारात उपनिषदांचा बोध करीत. त्यानंतर भक्तांच्या व्यक्तिगत समस्यांवर मार्ग दाखवून अभयदान देत असत. बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगत असत. त्यानंतर प्रभू शांतपणे भक्तांच्या दुःखांची कारणे ऐकून ती निवारण करण्याचे वचन देत असत. गुरुवारी गुरुतत्वाचे विश्लेषण करीत. त्यानंतर भक्तांच्या आधिव्याधी प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्याचे उपाय सांगत. या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्व भक्तांना प्रसाद देण्यात येत असे. कधीकधी भक्तांबद्दलचे प्रेम प्रभूंच्या हृदयात मावेनासे होई. अशा वेळी प्रभू स्वतःच पदार्थ पंगतीमध्ये वाढत असत. काही भाग्यवंतांना स्वहस्ते भरवीत असत. काही भिडस्त, लाजाळू, संकोच करणाऱ्या लोकांना बळजबरीने त्यांच्या मुखात घास भरवून जेवायला लावत असत. श्रीपाद प्रभू सांगत की त्यांचे कोठार सदैव भरलेले असून त्यात अन्नधान्य आणि धनाचा अभाव कधीच नसतो. शुक्रवारच्या दरबारात ते श्री विद्येबद्दल बोध करीत असत. त्या दिवशी सर्वांना विधीपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत. शनिवारी शिवाराधना महात्म्याविषयी बोध करीत. श्रीपाद प्रभूंचा दरबार ज्यांनी पाहिला ते खरोखर धन्य होत. श्रीपाद प्रभूंचे भक्त आपल्या शेतातून भाजीपाला, ज्वारी, रागी म्हणजे नाचणी इत्यादी पिकलेले धान्य आणीत असत. दररोज अन्न संतर्पण होत असे, परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाईल. त्या दिवशी एक पक्वान्न केले जाईल. ते सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जाईल. श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत कोमल होते. त्यांना भक्तांची दुःख पाहावली जात नसत. त्यांच्या दरबारात सर्पदंशाने पीडित होऊन आलेल्याच्याही बाधांचे निवारण होऊन अत्यंत आनंदाने तो घरी जात असे. श्री दत्तात्रेयांच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह तत्काळ लाभत असे. अशी ही श्रीपाद प्रभूंची माया कोटी मातांच्या प्रेमापेक्षाही अधिक आहे. रात्रीच्या वेळी ते कोणालाही कुरुगड्डीत राहण्याची परवानगी देत नसत, परंतु माझ्याबरोबर आलेल्या त्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली. मला सुद्धा त्यांनी रात्री कुरुगड्डीस राहण्याची परवानगी दिली. श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीला जाण्याची आज्ञा केली आणि अंतकाळापर्यंत तेथेच राहावे असे सांगितले. स्वयंपाकाची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था करणे ही कामे माझी होती. दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण अवश्य मिळत असे. घरी जेवून आलेल्या भक्तांनीही प्रसाद म्हणून भोजन करावे अशी प्रभूंची आज्ञा असे. कधी शिजवलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवावयास आले तर त्यावेळी प्रभू आपल्या कमंडलूतील जल भोजन पदार्थांवर शिंपडत आणि ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत.
अनेक वेळा असे घडत असे की रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत. सकाळ होताच त्या महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी परत जात. काही वेळा हिमालयातून काही योगी येत असत. ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत. त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत. या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवायला वाढीत असत. श्रीपाद प्रभूंचे जेवण म्हणजे मूठभर शिजवलेला भात, ते वरीचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात किंवा रागी काहीही असो. त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची तृप्ती होत असे. रविदास नावाचा एक रजक होता. त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते. श्रीपाद प्रभूंच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्तींचा त्याग न करणाऱ्यांना विशिष्ट आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्या आपत्तींचे निवारण करण्यासाठी त्यांना पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या चरणांचा आश्रय घ्यावा लागतो. श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त श्राद्ध कर्म केलेच पाहिजे. अष्टादश वर्णातील सर्व लोक ही त्यांचीच लेकरे आहेत आणि त्यांच्याकडे कुठलाही पक्षपात नसतो. मानवाने केलेल्या धर्मकर्माप्रमाणेच त्याला फळ भोगावे लागते. आज जी सुसंधी मिळालेली आहे ती नेहमी मिळेलच असे नाही, म्हणून ते भक्तांना मिळालेल्या सुसंधीचा पूर्ण लाभ घ्यायला सांगत. ते म्हणत की माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कडकपणे वागावे लागेल. कित्येक जन्मांच्या पुण्यफळाने श्रीपादांचे दर्शन लाभते. अशा प्रकारे मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावयास हवा. या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचात प्रत्येक युगामध्ये 1,25,000 महासिद्ध पुरुषांचे अस्तित्व असून ते सर्व त्यांचेच अंश असून त्यांच्यापैकी कुणा एकाला शरण गेल्यास त्या व्यक्तीला त्यांच्याद्वारे श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले की सृष्टीच्या निर्मितीचे ते आधारस्तंभ आहेत. त्यांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय होत असतो. भक्तगण जेव्हा आपल्या गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोहोचवतात. याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरुजनांच्या शृंखलेतून शेवटी आदिगुरूंपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपल्याला आदिगुरूंना नमस्कार केल्याचे पुण्य मिळते. परमेश्वर जरी आपल्यावर रागावला तरी श्री गुरु परमेश्वराच्या त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात, परंतु गुरूंच्या क्रोधापासून आपले रक्षण कोणीही करू शकत नाही. ते पुढे म्हणाले की जे त्यांची आराधना करतात त्यांना इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते. या सृष्टीत कोणाबद्दलही द्वेष किंवा तिरस्काराची भावना ठेवू नये. जेव्हा आपण कोणाचाही द्वेष किंवा तिरस्कार करतो तेव्हा तो शेवटी प्रभूंपर्यंत पोचतो. हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्मांचे आचरण. कुरगड्डी हे एक विशेष महिमान्वित क्षेत्र आहे. तेथील देवता जागृत स्वरूपात आहेत. या क्षेत्रात अनेक देवता, महर्षी, महापुरुष हे वेश पालटून गुप्त रूपाने येऊन राहतात. तिथे प्रत्येकासाठी सुयोग्य असे स्थान आहे. हृदयामध्ये भगवंताचे नाव ठेवून धर्माला अनुसरून नित्य आपली विहित कर्तव्ये पार पाडावीत. त्यांच्या दर्शनाने पूर्वीच्या पापांचा क्षय होऊन त्यानंतर पुण्यकर्मे करून त्याचे कर्तेपण स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफळ प्राप्त होते, असे श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितले. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास जीवनाचा आनंद प्राप्त करून आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पैलतीरी जाईल. श्रीपाद शिवलबांचा जय जयकार असो. अध्याय 48 समाप्त.